पुढचा प्रश्न आहे, वाय शुड वी हायर यू? आम्ही तुम्हाला काम करायला किंवा आम्ही तुम्हाला ही नोकरी का द्यावी असं तुम्हाला, म्हणजे माझ्याकडे योग्य ते स्किल्स आहेत, म्हणजे कौशल्य आहेत आणि मी या कंपनीसाठी खूप मेहनत घ्यायला तयार आहे, असं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. हा प्रश्न आणि तुमची स्वतःची उत्तरं तुम्ही तयार करा आणि इंटरव्ह्यूच्या आधी थोडंसं रिवाईज करा आरशासमोर उभं राहून, किंवा मनातल्या मनात त्याची उत्तरं तुम्ही द्यायची प्रॅक्टिस ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघता? तर याचं उत्तर तुम्ही असं द्या, तर या कंपनीमध्ये मला खूप खूप शिकायचं आहे आणि या कंपनीबरोबरच मला माझी ग्रोथ बघायची आहे. शेवटचा प्रश्न आहे, कॅन यू वर्क अंडर प्रेशर? म्हणजेच तुम्ही दबावाखाली, प्रेशर म्हणजेच थोडासा दबाव आला तर तुम्ही काम करू शकता का? तर दबाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि कामामध्ये थोडासा दबाव हा कायम तुम्हाला फील होतच असतो आणि ऑब्व्हियसली याचं उत्तर तुम्हाला येस द्यायचं आहे. येस, आय स्टे काम अँड फोकस ऑन माय वर्क ऑर सॉल्विंग प्रॉब्लेम्स. होय, मी शांत राहते आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करून वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स किंवा समस्या सोडवण्यामध्ये माझा भर असतो. अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. या सगळ्या प्रश्न उत्तरांबरोबरच इंटरव्ह्यूअर, जो तुमचा इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुम्ही ग्रूमिंग व्यवस्थित केलं आहे की नाही, तुम्ही कपडे कसे परिधान केलेले आहेत, तुमचा कॉन्फिडन्स लेवल किती आहे आणि तुमचे छोटे छोटे बॉडी लँग्वेज कशी आहे, जेस्चर कसं आहे, पोस्चर कसं आहेत, ह्या सगळ्याकडे बारीकतेने लक्ष देत असतो. तर ह्याच्यामुळेही त्याला खूप साऱ्या गोष्टी समजत असतात की तुम्ही कसं काम करू शकता, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कसं आहे, तुम्ही खरं बोलताय का, तुम्ही खोटं बोलताय का. तर क्वेश्चन आन्सर तर तुम्हाला करायचेच आहे. तुम्हाला प्रश्न हे इंटरव्ह्यूवर विचारणारच आहेत. इंटरव्ह्यूचे बरेचसे स्टेप्स असतात. पहिले HR मध्ये इंटरव्ह्यू घेतात, नंतर तुमचा टेक्निकल राऊंड होतो जे तुमच्या डिपार्टमेंटमधले हेड घेतात आणि नंतर एक GM वरचा एक छोटासा राऊंड असतो जिथे GM ही तुम्हाला प्रश्न विचारतात, म्हणजे जनरल मॅनेजर. तर तुम्ही जो काही युनिफॉर्म घालणार आहात, जे काही कपडे परिधान करणार आहात ते फॉर्मल असले पाहिजे, शूज पॉलिश असले पाहिजे, मेकअप असला पाहिजे, मिनिमल मेकअप असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. हॉटेल इंडस्ट्रीचे ग्रूमिंग स्टँडर्ड कसे असावेत ह्याच्याबद्दलही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो जरूर बघावा आणि ते जरूर फॉलो करावं. अशाच व्हिडिओ सकट आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग. बाय.